चला मंडळी, आज तुमच्याबरोबर ना मस्त अशी एक उपवासाची रेसिपी शेअर करते। शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत आपण उपवासाची। आता सध्या उपवासाचे दिवस आहेत ना, तर नुसती खिचडी खाण्यापेक्षा ना त्याबरोबर ही शेंगदाण्याची आमटी अगदी अप्रतिम लागते। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। आता पहिल्यांदा भाजलेले शेंगदाणे जे आहेत ना, ते मी मिक्सरला पाणी टाकून बारीक करून घेतलेले आहेत। आणि आता एका वाटीमध्ये इथे थोडंसं पाणी घेतले आणि त्यामध्ये अर्धा चमचा तिखट मिक्स करून घेतलेला आहे। हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं। आता त्यामध्ये हे लाल तिखटाचं जे मिक्सचर आहे ना, हे आपल्याला तेलावर हलकंसं परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये पाणी याच्यासाठी टाकायचं की हे तेलामध्ये लाल तिखट जे आहे ना ते करपलं नाही पाहिजे म्हणून। तर आता पाणी टाकले त्यामुळे हे चांगलं थोडंसं 2-3 मिनिटं आपल्याला तेलावर तळून घ्यायचं आहे। तर त्यामुळे काय होतं, आमटीला ना छान अशी तर्री येते। तर असं छान मी हे तेलावर जरासं तळून घेत आहे। हलकंसं जरा ह्यातलं पाणी कमी झालं पाहिजे आणि थोडासा तेलाचा तवंग आपल्याला दिसला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर हे बघा, आता हे छान असं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण ना जे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले होते ना, ते यामध्ये पेस्ट सगळी घालायची आहे। तेलामध्ये ना हे पण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे जरासं परतून सुद्धा घ्यायचं आहे। 1-2 मिनटं फक्त चांगलं परतून घ्यायचं। ही जी शेंगदाण्याची आमटी आहे ना, ती तुम्ही खिचडीबरोबर किंवा जेव्हा साबुदाण्याचे वडे वगैरे करताना त्याबरोबर खूप छान लागते। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आता हे सगळं चांगलं एकदा मिक्स झालं ना, की यामध्ये आता मी चिंचेचं पाणी घातलेलं आहे। चिंच पण घातली आहे आणि चिंचेचं पाणी पण घातलेलं आहे। चिंचुके वगैरे जे चिंचे असतात ना, ते काढून टाकायचे आणि प्लेन चिंच यामध्ये घालायची आणि गूळ पण लगेच घातलेला आहे। आणि यामध्ये आता पाणी घालायचं थोडं, जसं जेवढी पातळ तुम्हाला आमटी पाहिजे ना तेवढं पाणी घालायचं। जर घट्ट हवी असेल तर पाणी थोडं कमी घालायचं। आता हे मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये ना आता मी जे आपलं मिक्सरचं भांडं आहे ना, तेवढं भांडं भरून यामध्ये पाणी टाकत आहे। म्हणजे ते मिक्सरमधलं सगळं जे शेंगदाणे आहेत ना, शेंगदाण्याची पेस्ट ती सुद्धा सगळी यामध्ये आता व्यवस्थित घातल्या जाईल। तर हे बघा, छान असं मिक्स करून घेतले। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आता याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। तर उकळी येऊ देईपर्यंत ना ह्याला आपल्याला मध्ये आधी ढवळत राहायचं आहे। तर हे बघा, छान अशी उकळी इथे आलेली आहे। आणि आता लगेच तुम्हाला यावर ना तेलाचा तवंग दिसणार नाही, पण एक थोड्या वेळात ही जरा आमटी शांत झाली ना, की यावर मस्त अशी तेलाची तर्री आलेली असते। तर ही अशीच शेंगदाण्याची जी आमटी आहे ना, ती खूप जास्त टेस्टी लागते। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूयात पुढच्या एका छानशा आणि मस्त अशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत सगळ्यांना बाय।